ऋतुपकारी जन्माचा भादरवे आहे सकळाचा बहुतवाचा काय बोलू बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत जन्माचं सुकृत माझं होतं आणि तुमचं होतं भेटी झाल्या पण त्याच्यातून मला तुमची सेवा करता आली नाही मीच अपराधी झालो देव डोळ्यात पाणी आणले भावाला मांडीवर घेतले 18 पद्म वानर 72 कोटी रीत 56 कोटी गोळांगुळ रडू लागले लंकेमध्ये मनाने घातले वतंगणे सुग्रीवा तुझे धरले चरण अरे 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 करावे केशनाग बरे विभीषण समवेते अरे 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 सुग्रीवा मी माझी वाचा बंद झाली मजा लक्ष्मण वाचना तुला माझी विनंती आहे आता सगळी वानर सेना घे हसोल घे माकड घे सगळे घेऊन निघून जाय जाता जाता सोबत कोणाला नेम बिभीषणाला घेऊन जाय मज वचन वच अभिषेक कराव मजा न करता आलं नाही आता काय कर तू मजा सांभाळ कर एवढं वचन खरं कर कथेकडे बारीक चिंतन करा थोडं एकनाथ महाराज सांगतात देव सुग्रीवाला बोलू लागले काय कर इथून जाय समाधान लेकरा बाळात सुखात राह विषय सुख समाधान लेकरा बाळात नांद शेतीबाडी आनंदित राह सुख समाधान राह मजा कटकरण मजा संग असं म्हणल्या पारी सुग्रीवाच्या डोळ्यात पाणी आलं सगळे वानर सेना रडू लागले देवा असं का बोललाल्या माझे नावांचे प्राण बरोबर देव म्हणाले सुग्रीवा तुला माझी विनंती आहे सुग्रीवा माझी विनंती तुला आहे हात जोडून तुला विनंती करतो लक्ष्मण माझा वाचना आणि मी बी आता वाचना लक्ष्मणा संग मी जातो आता तुझ तू घरी जा समाधान सुखी राहा बापू जिथे गेला लक्ष्मण तिथे मी सोयी जायला प्राण नाते आता ठेवला करीन का मला सांगाते जेवी सुख खात गळे सर्वांग माझे ते होय गाते विकास झाली सगळे श्रेष्ठ कापता तुझे महिला हे बोले घरी सरता तुझे राज्य भगता महाराज माता वाजते तुझे राज्य भगवान जे देवी अवश्य पासून तुझे व्यक्ती सेवने मात्र गमतो तुझे दुष्य भगतो स्वानाला शेरोग काहीचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा तुझे या भोगने सुख चावण मार भय एक चालू जाता गुपुटलेला आकार प्रारक भोगावा तुझे साने तार गुपती तेव्हा ते माझे सेनसाठी रावण येऊन शीघ्र करते घातले सिद्ध केला महावीर देवा हाते ते चालू द्या ते अनुसदा श्रीरावते की मागुटे बतावे श्रीरामाय कसवदाने एकाएकी निर्वाणे करुणेला पै गुणंगणा विवेके वारे बहादर वाचक महाराजावर एक टाळी वाजवागडी मजासाठी नका आणि कथा ऐका काय म्हणले वाचक महाराज आतापर्यंत सुग्रीवानं तुमचं तुम्ही घरला जा असं म्हणल्यापरी सुग्रीवाचे हृदय भरून आलं डोळ्यातून पाणी गळू लागलं आजी पाणी गळू लागलं पाणी गळत 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 सुग्रीव म्हणू लागला देवा तुम्हाला सोडून आम्हाला घरला जा म्हणाल्या सुखानं राहा म्हणाल्या हे ठीक होय कधी घडलंय काय देवा असे भक्त हाव काय आम्ही अंगोनिया अंगी लावनिया राप डोळे झापून करते पाप याची म्हणून साधू हे जग होईत बोंधू असं तुम्हाला कधी वाटलं काय कुठं काटकसरी केलो काय देवा असं का बोलल्या तुम्हाला सोडून जर आम्ही घराकडे जाल
आम्हाला रव 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 नरक भोगावं लागेल, दुःख भोगावं लागेल. तुम्ही असं का करायला? आम्ही जर घराकडे गेल्याच्या नंतर राम जर आमच्या हृदयामध्ये नव्हता, राजा रावण येईल. हंकाराचा वारा राघुराजाचा माझ्या विष्णुदाचा भाविकासी मुखामध्ये नाम आल्याच्या नंतर अभिमान येत नाही. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. आम्ही तिकडे गेलो, राजा रावणानं किष्किंधेवर येऊन पर्वत टाकून आम्हाला मारून टाकलं. कसं होते? तू जर हृदयात असलास तरच होते. तुला सोडून आम्ही जाईना. तू जर माझ्या हृदयात नाही गेलास, ह्याला किंमत कचऱ्याची येते. गळ 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 डोळ्यात पाणी आणलं, डोळे वटारलं, डोकं रामाच्या पायावर टुरलं. असं घडणार विचारता चित्त निर्माण न करावे, चित्ती गेला मारे तुझे कार्य सुते प्रती झाला. तुमच्या पाया पडतो. लुटले तीन प्रहारा, पाया पडतो. एक प्रहारा, आता ये कथेचा औषधी भार घेऊन. सुग्रीव म्हणू लागला, देवा एवढं राग करू नको. कारभारी मास्तानं राग केल्या बरे दुसरे तुम्हाला बोलायला भीत्या. तुम्ही जर असं राग 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 करून जर कारभाराला राग आला, हातातला मोबाईल सुद्धा फोडते, पण त्याची काळजी पत्नीला राहते. तुम्ही रागानं मोबाईल फोडत्या आणि घ्यायचा तवा दे की तुझ्या चंचीतली लाडका बहिणीचे म्हणत्या, पण तुम्ही मोबाईलच फोडू नका, राग शांत करा. सुग्रीव म्हणू लागला, देवा थोडं शांत व्हा. तुम्ही जर राग राग केल्यावर आम्ही लेकर कुठं जावा? समाचार दे कोणी राहिला त्याचे विलंब लागला. कोणी कामाईला परित्रा काय येते. असेल बोलते येते. उठले मारते. बरोबर. अशी शक्ती त्रिजगती नातो. सुग्रीव म्हणालाय, देवा का देवाला माहित नाही की, देवाला माहित नाही की एका माईचं लेकरू कुस्ती खेळायला गेले. शेजारची म्हणाली, माय तुझं लेकरू कुस्ती पाडून येते, तिला माहित आहे. पण शेजारची म्हणाली, हिनं काय म्हणते? खरी माय म्हणते, माझं लेकरू उशीर केलंय. कुठं कुस्ती पाडलंय की इनामासाठी भांडण झालं की तिने चिंता कराली. शेजारची येऊन म्हणाली, चिंता करू नका, तुझं पाडलेलं वय उचललं आणि पैसे आणलेलं वय. शेजारची म्हणाली, रामाला काय माहित नाही की हनुमंतराया येते ते? पण सुग्रीव म्हणाला, देवा हनुमंतराया येते, कुठंतरी थांबलेला होय, कुठंतरी विघ्न आलेला होय, बहादर होय. सुग्रीव म्हणाला काय देवाला माहित नाही की रात्रंदिवस मुखात नाम आहे, रात्रंदिवस मुखात नाम आहे, आणि त्याचं नाव आहे मारुती उपकारीन तुकालोळे चरणावरे. औषधी आणते आणि विजय होते, काहीच कमी पडत नाही. एवढी ताकद नामाच्या बजरंगबली मारुती ते सुग्रीव सांगाले रामाला. वानर सेना म्हणाले, काय झालं असं बाबा? खरंच मारुती कोटी देवाला सुद्धा माहित आहे. देवा कोणालाच असणारे वायकुबेर चंद्र सर्वे झाले तुझे किंकर. एवढा वीर बजरंगबली मारुती आहे, सगळ्याचा निपान करते, येंडाळ्याला औषधी आणते, आणि आज याची सांगता होते, उद्या काला होते, राजा रावणाचा खप्पा बसते. सुग्रीव रामाला म्हणू लागले, हनुमंतराया येते म्हणल्याच्या नंतर उत्तर दिशेला लाल बोल बजरंग बजरंग पुढची पर्वत लाल बंद गोळा सारखे दिसते बजरंगबली मारुती. ढिसाळ पर्वत, बजरंगबलीचा अवतार, आणि खाली भरताचा बाण, लाल बुंद. राग आमची वानर सेना बघ. एकट्यानं म्हणला हानमा आला, दुसऱ्यानं म्हणले कयाचा हानमा होय, राजा रावणानं राक्षस पडवार पळ.
पळाले एक निघाले कपाटे एक निघाले दुप्पटी एक झाडा घातले पिठी एक संकट पडले एक भरले नदीचा एकाचा दाटला खाचा एका बळवण्याचा एक दिवसा सांगला एक सरसावली युद्धाचे एक वर्षाचे हातवरचे एक देवणी वापरताचे सर्व करण्याचे चालले एक वेळी या मोठी दाट खाती करताचे वळले एक वेळी पुछाती भाजून टाकले पडे वानर महाभाव येतो तिथं सुद्धा पचा अंतरची काळीचा झाले विष्णू सगळ्याचा जे कोणी कपिता आकार कोणी झाड कोणाचे ताप करून जायचा काय बोलत नाही सुरू आणि विजन अंगराती वानर गेला स्वच्छ करून यात्रेला माझे वचन बसावे हे वेळे पहिली मार्ग त्याची जावे आपल्याला माया अक्षरावर एक धावणा आकाशे रूप धरणे दिसा रे सारशी आगरी कर मारवाला गळा रूप दिसा पाहता हे सारखे सर्वांचे परिचय वानराचे भाने नेतृत्व काढले हे साथी सोबत असे श्री रामचंद्र सोबत रामचंद्र करावं समोर पापी साथीला गटपणीचा सभे बार पुची डोंगरे ऐसा विषय काला निरुने रूप धरणे भयंकरे आता कधीकडे लक्ष द्या बजरंग बली मारुत्र्या लाल बुंद हातामध्ये पर्वत खाली बाण आमचे मारुत्र्या भयानक रूप झालं तिकडून लाल बुंद मारुत्र्या येऊ लागले श्रीराम जयराम जयराम वानर सेना उठली एकट्यानं म्हणलं हनुमा होय दुसऱ्यानं म्हणलं होय कयाचा हनुमा होय राक्षस होय सगळे वानर उठले काही इकडं काही तिकडं काही झाडावर काही वनात काही दरीत कोणी खोरीत एकटं घरी गेले घरी जाऊन म्हणाले हिंग ये म्हणाले बायको म्हणले हिंग नाही तिंग नाही तुम्ही तिकडीच म्हणली काल म्हणाली मला कवा संपत्ती येण्याचा सप्ताह मी म्हणले उद्या संपत्ती ये म्हणलो उद्या संपला की नाही तुम्ही इकडे येऊ नका तिकडे उमरीच्या पलीकडच म्हणले आता मला घरला जाता येईना कर 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 की एक वानर झाडाला धरले हनुमंतरायाला म्हणू लागले ओळखीलं नाही अरे बजा रामाचा मी भक्ताव तुला मारतो एकानं पर्वत उचललं एकानं धोडा घेतलं तिसऱ्यानं धोडा मारितलं कर कर दाता खाऊ लागले वानर सेना पडू लागले पळता पळता हनुमंतराय पळत आले पर्वत घेऊन सण आले खाले उतरणार झालं काय देवालाही राग आला देवानं सुद्धा ओळखीलं नाही तर थोडा पेच आहे देवाला ओळखू यावं की नाही देवाला सुद्धा ओळखू आलं नाही कोणालाच ओळखू नाही देव म्हणले माझी वानर सेना माझे लेकर इकडे तिकडे पडले राग आला भाऊला बाजूला ठेवले हातामध्ये धनुष्यान बांधले घेतले कानापर्यंत वळले मारतो ह्याला तारतो सुग्रीवाला जवळ गेले देवा 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 का होय मारतो हनुमा सांगाई भरताचे उठवूया तुमच्याचे निर्भय रावणाचे आय बोलतो शिकले आजा पिते भगवान भाने कमी आला मला गैरा उचलला आजा चरण लागला बोलता भगवानाचे भार उचलला गैराचे तुझी कौती आकाशी तिने वेगळी चालला लगे किती लोक जैसा तिथे रत्नाकडे ठेवले एक सतरा दर्शना कटून झाला लो दागना श्री रामचंद्र नमन सुग्रीवा विभीषणा अंगत इकडे तिकडे वानर सेना पळून गेली पर्वतावर वानर बघूला तिकडे रामाला तर खायला की आमच्या म्हणाले ह्याला तुकाराम महाराज म्हणे कोणी हो कोणाचं आणि संघ एकल जायचं आणि तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो वानर सेना का पळून गेले जागा रिकामी केली नाही एसटी मध्ये जागा रिकामी झालं तरच कार्यगावला उतरा येते बिन बसा येते तिथली जागा रिकामी झाली मारुत्र्या पर्वत ठेवले बारी सुग्रीवानं बघलो माझा हनुमंत होय मारुत्र्या खाली उतरले धरणी मातेला वंदन केले आधी येण्या रामाचे लोटांगण कायला म्हणतात माय काठी पडाव एका मायला म्हणलो नवऱ्याच्या पाया पडाव माय म्हणलो बरं महाराज म्हणली पाया कसं पडाव म्हणली महाराज माय दोन्ही हस्तकन तिसरं मस्तक म्हणली गेली इसरून ध्यान गेली कारभाराचीच मुंडी आपल्या पायावर ठेवून घेऊ लागली असं दाबून आली मुंडक त्यानं असं काढणार माझ्या गळ्या शपथ तुला एकदानी करतो म्हणाले उरपाटा पेच पडलाय नीट ऐकत जावं आणि त्याचंही बरोबरच आहे जास्त जर बायको ऐकायला गेली की ह्यानं बी कवा म्हणते पाया पडतोय तुझ्या माझ्या गळ्या शपथे म्हणते म्हणून तिने पाया पडून घेऊन आली मारुत्र्या पळत आले कोणाच्या बापाच्या पाया पडू लागले बरोबर आमच्या त्याच्या पायावर डोकं ठेवले या डोळ्याच्या पाण्यानं अभिषेक केला आई
अभिषेक केलं, चरणतीर्थ घेतलं, सुग्रीवाच्या पाया पडलं, नळाच्या, निळाच्या, जामवंताच्या पाया पडलं, बिभीषणाच्या पाया पडलं, सगळ्या वानर सेनेला वरी गेलं, सगळ्याला हात सोडलं. हे वानराला थोडं उशीर झालाय, सगळे बापू मला क्षमा करा, एकदम डोळ्यात पाणी आणले. सगळे वानर म्हणले एवढं काम केलंय तर जवळ एवढा झोकूल आलंय, तर इमानदारीनं कधी नाही ते जर काम केलं तर माणूस गावानं सांगून घेते. एकट्यानं बालाजीला गेलाय, थोडं जेवायला सांगलाय, आले तेला मी बालाजीला गेलतो, गर्दी आबा बाबा बाबा, इतकी गर्दी, त्या गर्दीत शिरला बराबर 2000चं पाकिट आणला आणि त्याचं जेवण केलं म्हणाले. माणसं म्हणले येऊन काय फायदा झाला नाही, हे मोठेपणा जमना, लहानपणी टेका देवानं मुंगी साखरेचा रवा. दास्यतो भक्ती पत्रिकेमध्ये मारुतीच्या डोळ्यामध्ये असुरे रामनामाला भोकार केले, सगळ्या विनंती केले, येण्याला नगरिकांना म्हणू लागले तुम्हाला काहीच कमी पडत नाही, जिथं रामायण तिथं सुख. सुटपती अरे भात विचार करा, विचार करा. मारुतीला पाया पडले, राम देहावर नव्हते, रडू लागले. रामानं शिनबाग गेला ना, अवघा झाला आनंद. दृष्टीने बजरंगाला बघितले, रामानं दर्शन घेतले. संत दर्शिनी आला आणि पद्मनाभ जोडीला. राम रोवणाले, वानर सेना रोवले, बजरंगबली मारुतीला म्हणू लागले, जुतपल्लीला नमन केले, सगळ्याला नमन केले. नमन करून म्हणाले विचार करा माय, सगळं काम करावं, मी केलो नाही देवानं करून घेतले म्हणावं. हे सत्य होते. बजरंगबली मारुतीला किती विघ्न आले, सगळ्याला हात जोडले, डोळ्यात पाणी आले. या वानराला क्षमा करा, थोडा उशीर झालाय, उशीर झालाय, मध्ये एक सोयरा भेटलाय, देवा तुमचा भाऊ भेटलाय, भावानं बाण मारलाय, रामाचा बाण म्हणून मी शिव्या दिलो, खाली आलो, तिथलं मला वर्णन करता येईना, तुमच्या पाया पडतो, मला थोडं उशीर झालाय. त्याच्यामध्ये एक डुप्लिकेट महाराज आलाय, त्याची मुंडी मोडलो, लगेच 14,000 राक्षस आले, त्याला चवळीच्या शेंगा तोडल्यावनी तोडलो आणि हे बैमान पर्वत चाळ मांडले. आणि थोडं मला अभिमान आला होता, माझं सारिका म्हणलो, तिथं मी थोडा येडा झालो, बुद्धी चलना गेली. कधी तुम्हाला सांगलो गाडी खाली कुत्र राहते, बैल वडत्यात, कुत्र्याला वाटते मी चालवला की, पण असं चलता चलता गाव लागते, 12 कुत्रे मोरून येतात. धनी गाडीवर राहते, वरी बी घेताना खाली बी जात आहे ना, कुत्र्याला धरून 2 तुकडे करतात. म्हणून कधी मी पण जाऊ दे दुरीन एकच घोंगडी. निराभिमानी भक्ती करावी, थोडीच करावी, पण निराभिमानी करावी. थोडंच खावं, चांगलं खावं, भडडड कन्या करून खाण्यात मजा. मारुतीला पाया पडले, रामनामाचा भुभुकार केले, डोळ्यामध्ये पाणी आणले. या पामराला क्षमा करा, थोडा उशीर झाला. मार्गी एका सत्वरा आचरेवर चलतो रबाना पातला वेगवत्ता अति सुंदर नामांकिता भाने रामानामरी कथा अति उष्ण झाला तिचा नामी आणि सुरत दत्ता गेलो रबर आता बाणा सगे मी आविवेची पाले खाईर मरकट नेले विचार भरवले अंतर गेलो सत्वर बाणा सगे नामी तिथे विद्रे पाय निजा कार्याचा आठव नाही पुढे आपण देखील काही ते तुझे पायी निवेदू बाणा तुझे बा पर्वता देत आलू नंदीग्रामा घडीत चित्रा बंधू भरता देसा मूर्तिमंत श्रीराम राम भरणे भरमली माझे तिथं पुन्हा विचारला तिथं सर्व पहिला येथे रघुनाथ काला आवी मी वांगड बोल बोलिलो खरतर अति तिकट वागुलो देवगुण क्षमा करो भरत ब्रह्मा भूत प्रेमी लोबले चित दे ये कामाचा प्रेमे डुलत सर्वदा. बजरंगबली मारुतीला रामाला कथा सोडे 18 पंचवानर 72 कोटींनी सायबू लागली आहे. मारुतीला म्हणू लागले येता येता एक बाण आला. राम म्हणल्यापरी मला वाटलं राम आला. टाळकऱ्याचं घर बघले की माळकऱ्याला आनंद वाटते. ज्यावेळेस टाळकरी माळकरी भेटले आनंद वाटते. तोटा खाण्याला चुन्नेवाला भेटला की आनंद होते. तुमच्याकडे खाण्यात म्हणून बरं आहे, आमच्याकडे सांगा. मारुतीराय म्हणले रामाचा बाण बघलो, खाली गेलो, नंदीग्रामामध्ये पक्षी राम राम म्हणत होते. आनंद वाटलं एवढं की राम समजून भरताला मी तुम्हाला लई शिव्या दिला म्हणलो, डुप्लिकेट म्हणलो, खरा हो म्हणलो, इतकं शिव्या दिला, थोडं क्षमा करा, अपराध माझा झालाय, थोडं उशीर झालाय, क्षमा करा. बजरंगबली मारुतीराय कधी बी चूक झाली की माफी मागाव आणि माफी मागाव. माफी मागाय का हरकत आहे. एक बापू शेताकडे गेलाय, त्याला लई झोप, बायको कस केली, आलंय आल्यापरी झोपाळ व्हाय म्हणली, बराबर येण्या पाठी पाय देवायला पाणी दिले, बरोबर
तकवा मारलाय बघा, तकवा मारलाय आणि डोळा लागलाय. बायको म्हणली ह्यानं काय भेगी उठ ना. गट्ट गट्ट भरडा केली होती, भरडा खाली मोरी बसली. बसल्यापरी हिनं म्हणली याला हाय झोप. आता ह्याला तर उपाशी झोपू द्यायला जमना. माय कोरवर कुटका घेतली, तोंडाला लावली, बक्क दिशा जिबीनं ओढलंय, कर कर 1.5 भाकर खाल्लंय. 1.5 भाकर खाल्ल्या पारी उठिली. उठल्या पारी बायकोला म्हणला हा तू कवा जेवलीस म्या बघला मजे आधी भरडा खाल्लीस म्हणलं. तुम्हाला कसं कळालंय म्हणलं. तू भरडा खाल्लीस मला भाकर चारलीस, त्याला भाकर झोप म्हणतात. भाकर झोप, टक्कर झोप, चक्कर झोप, लय झोपीचे प्रकार आहेत. हा म्हणून अशा प्रकारा डुप्लिकेट भक्त नव्हता, निष्ठावंत भक्त होता. पत्रिकेमध्ये महाराज भगवंताचं चिंतन करून रामाच्या पाया पडला तेव्हा मला उशीर झाला. तुमचा भाव भेटलाय, तुमच्यामुळे तुमच्या कामाला उशीर झालाय. जय श्रीराम. कथा आहे का पाया पडले रामाला सांगाले आमचे मारुत्रे येता येता तुमचा बाणाला खाली आलो. भरताच्या नगरीमध्ये एवढा आनंद झाला मला, राम समजून शिवाय देतो. तुमच्या भरताचं प्रेम, तुमच्या भरताचं वागणं, बोलणं, चलणं, खाणं, बसणं सगळं मूर्तिमंत तुमच्यानी आहे देवा. काय भरताची भक्ती, काय भरताच्या भक्तीच्या गावातला आनंद. जावा जावा, सासा सुना, भाऊ भाऊ, द्वेत नाही, दलाली नाही, देणे घेणे, राहणे, बोलणे निर्मळ आहे. मज मन लागले. मूर्तिमंत तुमचा भाऊ पादुका घेऊन, साऱ्याच कपडे लिहून, वलकले नेसून तुमची वाट बघू लागलाय. काय भरताचं वर्णन करावं, काय भाऊ भाऊ तुम्ही आहो असं म्हणल्यापरी ध्यानात ठेवा. भाऊ मांडीवर आहे, 18 पद्म वानर बघून आलेत. लक्ष्मणाला उठवायचं आहे, औषधी आणलंय. नाही डॉक्टर घरी आलाय, सलाईन लावायचा आहे, सलाईन लावायचा आहे, सुई इसरून आलाय आणि इथं हुडकून आलाय बॅग मध्ये. शान माणूस जवळ आले, सुई घरी असेल बॅकात नाही ती कुठे येते. तस रामानं उगची भावाच्याच बोलण्यामध्ये थांबलं. कसं थांबलं? माणसाला कोणी गोष्टीचा कशाचा आनंद होता, कोणाला कशाचा, कोणाला कशाचा. भक्तीचा आनंद होता रामाला. पण एक माय अशी होती, तिला दिवसातून एक बार तरी भांडल्याशिवाय कुटकाच जात गेला नाही. लेकीची सोयरीक बापाने केला, माईला माहित नाही ते. माईला माहित नाही ते केलं, पण लग्नाला तरी माईची अक्षता पडावी लागतात. म्हणून लोक लय हुशार, हिनं गुणानं बसणार भांडण केल्याशिवाय रायना. कसं केला लोक? पहिलं कणगी होत्या, कणगीमध्ये माईला टाकलाय, बरोबर असं ठेवलं आणि इथं होतं भवलं. उच्चावर कणगी ठेवलाय आणि तिथून माय टाकाव. हिनं म्हणली की माझं लेकीचं लग्न सुद्धा मोडते. त्याला पक्का बाहेर होतं. लय म्हातारी हुशार, आडकीता खिशात होता. आडकी त्यानं 2 भोकं पाडली त्या कणगीला. पहिलं कणगी होत्या माय दाणी पाहिला, 2 भोकं पालीन मधून बघली. आंतरपाठ झालं, एकीकून पांचाल, मी आहे एकीकून ओरिजिनल महाराजच. तदेव ताराबल विद्याबल गुरुअक्षर मंगल सावधान हेनी म्हणले. मी स्वस्ति श्री गणनायकन म्हणलो, हेच गंगा शिव सरस्वती म्हणले. म्हणल्या पारी म्हातारी अक्षता टाकली, मधून म्हणाली ए नक्की करवली बघली, नक्की करवली बघलीस काय नवरी कशी आहे म्हणल्या पारी. नवरदेव नवरीकडे बघला. पहिलं बघत गेलं नाही बरं, नवरीला बापानच बघून येत गेलाय. पहिलेच होय माय, आताच नवच. असं बघलाय तसाच हार काढलाय, बराबर अडकून ठेवलाय. अडकून ठेवून पळालाय.
बाप पळत आलाय मजा मायचा झेंडगा होय म्हणलाय मद्दी गेलाय मायतच का केली काय करू मग र नकटी करवली रे तुझी बी कारची नकटी ते कार्ट किती चांगला आहे म्हणली कळालंय की काय जणाला कशाचं राहते भावाची कथा ऐकल्या पारी रामानं भावाचा मृत्यू विसरलाय काय भावावर प्रेम असेल आणणारा किती इमानदार असेल ह्याच्यातून आम्ही खऱ्यासाठी जीव भरताच्या नगरीमध्ये वारा राम राम म्हणत होता वायू राम राम म्हणत होतो भगवंताचं चिंतन चालू होतं काय चालू नाही मला विसर पडला म्हणून पाय आता काय करावं रामानंतर विधी होऊन गेले भरताची कथा ऐकल्या पारी रामानच मारुतीला भरतच आणलं म्हणले विचार करा माय भरत कुठं तर भरतच आला म्हणून मारुतीला रामानं आलिंगन देऊ लागले वानेर सेना आता उर्मिला पतीला कोण उठी कोण उठीना नाही विचार करा आम्ही केदोळ जरी पोती सांगित बसल्या पालखी कवा तुमची मिरवणूक कवा निघाव गावानं सडा कवा टाकाव सड टाकणारे माया इथंच संघ हिंडणारे माया इथंच आम्ही केंदूळ बोंबला विचार करून वाचाव म्हणाले ऐकता कधी जीवन रामी नाटले रामा पाना भरत संपूर्ण डोळ्यामध्ये असणारे रोड लागले मारुद्र्या म्हणू लागले रामा तुझ्या भावाची लीला एवढी मोठी आहे बजरंगबली मारुद्र्या असणारे डोळ्यात अश्रू आणून बोलत असताना प्रभू रामचंद्रच्या डोळ्यामध्ये अश्रू आले अरे हनुमंता तुझी कीर्ती जगामध्ये वाढवलास रे माझ्या भावाला वनवासाला मी आलो तेव्हापासून माझा भाऊ मला बघितलो नाही रे आज तू माझ्या भावाला भेटलास एवढं तू काम चांगलं केलास जे ब्रह्मादिकाला काम होणार नाही ते तुझं चांगलं काम केलास रामानं विसरला जय श्रीराम काय प्रेम असेल माय काय भरताचं प्रेम असेल हजारो वर्ष होऊन गेले कोटी वर्ष होऊन गेले तरी आज रामायण ऐकलं तर अंगावर काटा उभा टाकते काल निघालेलं गाणं उद्या म्हणले की मार खाते ध्यान ठेवा याला तत्व म्हणतात त्याला नियम म्हणतात रामाची एवढी ताकद आहे रामाची भावाची कथा भरताची ऐकायला तर रामानं राम पण विसरला मारुतीनं मारुती पण विसरले लोटांगण घातले सुग्रीव नन नीळ जामवंत बिभीषण उग बघू लागले मारुती रायाला भरतच समजून राम म्हणू लागले माझ्यासाठी 14 वर्ष उपवास आहे पादुका घेऊन कपडे न लेवता माझी वाट बघू लागला जटेचं बंधन सोड दोघं जेवून श्रीरामा पाहिजे रामापणा आणि गेला कपिल ऐका रामानं भरताची कथा सांगल्याच्या नंतर देवाने विसरून गेले मारुती रायालाच भरत म्हणले उठ दोघं भोजन करू जटेचं बंधन सोड दोघं स्नान करू जेवण करू सीतेची आठवण नाही लक्ष्मणाची आठवण नाही फक्त भावाचं प्रेम याला रामायण म्हणतात बरं नाही देह भाव विसरून गेल्याच्या नंतर बिभीषण सुग्रीव नळ नीळ जामवंत म्हणले हे दोघं बी येडे झाले कोण येडे झाले राम मारुती राया 18 पद्म वानर गणाच्या डोळ्यात अश्रू आले माय कवा रामायण लिहिलंय त्रेतायुगामध्ये रामायण लिहिलं तर आजही रामायण वाचत असताना मूर्तिमंत डोळ्यामुळे दिसते आणि रामाचे शब्द कानावर पडले की दुःख जाते त्याला ध्यानात ठेवा मग कथा ऐकत असताना श्रवण मनन निजध्यास साक्षात्कार श्रवण नीट ऐकावं
म्हणून देवानं ऐकलं, विसर झाले. बिभीषणानं जवळ आले, सुग्रीवाला म्हणून आले, दोघं बी देहावर नाहीत. वानर सेनेचे असणारे डोळे लागले. काय कराव, आपला आपण विभीषणाचे वचन ऐकून हनुमान झाला खेळ झाला सावधान रघुनंदन विनय तो स्वामी ऐकलं गुणना भरत रवी हनुमान जाण आलो पर्वत घेऊन औषधी विचार करा, राक्षस कुळामध्ये बिभीषण जन्मला, राजा रावणाचा मधवा भाऊ. ध्यानात ठेवा, कथेकडे लक्ष द्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, ह्याचं उत्तर होय.